सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारनं राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेत। त्यानुसार राज्यातील सर्व रास्त दुकानांना ई-केवायसी पडताळणी मोहीम हाती घेऊन ती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। ई-केवायसीसाठी अनेकदा मुदतवाढही देण्यात आली होती, मात्र अद्यापही अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही। आता शासनानं यासाठी 30 जूनपर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 4,41,839 लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसल्याचं पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आलं। 25,21,533 आहेत आणि ह्या सर्व लाभार्थ्यांचं ई-केवायसी करणं आवश्यक आहे। आत्तापर्यंत आपण 20,79,694 लाभार्थ्यांचं ई-केवायसी पूर्ण केलेलं आहे। अद्यापपर्यंत आपले 4,41,839 लाभार्थ्यांचं ई-केवायसी प्रलंबित आहे। ई-केवायसी वाढवण्यासाठी आपण सर्व रास्तभाव दुकानदार यांना सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर लाभार्थ्यांना पण आपण वेळोवेळी आवाहन केलेलं आहे की त्या सर्वांनी आपले ई-केवायसी स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन पूर्ण करावं। ई-केवायसी न केलेल्यांमध्ये कोल्हापूर शहरातील सर्वाधिक 68,766, त्यापाठोपाठ हातकणंगले तालुक्यातील 68,123 लाभार्थ्यांचा समावेश आहे।